सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट व जोरदार पावसामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। विशेषतः पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदविण्यात अडचणी येत असल्याचं निदर्शनास आलंय। या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच दूरध्वनीवरून माननीय आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या। शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने तात्काळ नोंदवावी। तसेच ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही त्यांना तालुक्यातील विमा प्रतिनिधी किंवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी अशा सूचना देण्यात आल्या। तसेच ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्यात क्षेत्र कमी दाखविण्यात आले किंवा ज्यांचा विमा अर्ज रद्द झालाय अशा प्रकरणामध्ये प्रत्यक्ष पंचनामा करून वास्तविक क्षेत्र ग्राह्य ठरण्याबाबतही निर्देश देण्यात आले। सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांनी याबाबत तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी असे आवाहन करण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी फराज अहमद, जळगाव। नमस्कार। मागच्या आठवड्यात जे आपल्या रावेर मतदारसंघामध्ये मग चोपडा असेल, यावल असेल, आता रावेर आणि काल मुक्ताईनगर या सगळ्या तालुक्यामध्ये वादळी आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचं, केळी उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आणि मागच्या 3-4 दिवसापासून सातत्याने शेतकऱ्यांचे फोन मला येत होते की विमा कंपन्यांकडे तक्रार होत नाही आहे किंवा ते लोक पंचनाम्यासाठी येत नाही आहे। म्हणून काल तत्काळ मी आल्यानंतर इथे जळगावला सगळ्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत, कलेक्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भातली बैठक घेतली। कमिशनर साहेबांशी पण बोलली, मुंबईचे जे विमा कंपनीचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोलली। आणि ज्या काही अडचणी शेतकऱ्यांच्या होत्या की ज्यांचं ओव्हर इन्शुरन्स निघालेलं आहे, तर ते ओव्हर इन्शुरन्सच्या नावाखाली बरेचसे शेतकऱ्यांचे क्षेत्रफळ हे कमी करण्यात आलेले आहे, जेव्हा की शेतकऱ्यांनी पूर्ण विमा भरलेला आहे। त्याच्यानंतर तक्रारी बऱ्याचशा घेतल्या जात नाही आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नावं त्याच्यातनं वगळण्यात आलेलं आहे। तर या सगळ्या विषयावर काल चर्चा सविस्तर झालेली आहे। कमिशनर साहेबांनी पण विमा कंपनीच्या लोकांना आदेश दिलेला आहे, मी सुद्धा पत्र दिलेलं आहे की तत्काळ शेतकऱ्यांच्या ऑनलाईन ह्या तक्रार घेतल्या गेल्या पाहिजे। ज्यांचा ओव्हर इन्शुरन्स तिथे दाखवला जातोय तर स्पॉट्स व्हेरिफिकेशन तिथे केलं गेलं पाहिजे की खरोखर शेतकऱ्यांचं जर क्षेत्रफळ तेवढं असेल तर ते क्षेत्रफळ कमी न करता शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई ही मिळालीच पाहिजे। आणि ह्या संदर्भातला विषय मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या कानावरही घातलेला आहे, कृषी मंत्र्यांना सुद्धा पण कळवलेलं आहे, काल तसं पत्रसुद्धा देण्यात आलेलं आहे। तर मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करते की आपण 1 तारखेपासून तर आतापर्यंत जे काही नुकसान झालेलं आहे या संदर्भातली ऑनलाईन आपण तक्रार करावी। ऑनलाईन तक्रार होत नसेल तर तालुका प्रतिनिधी जो विमा कंपनीचा अधिकारी आहे त्याच्यापर्यंत आपण ऑफलाईन ही तक्रार द्यावी, मी आपल्या सगळ्यांना अशी विनंती करते। आणि पूर्णपणे आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय की कुठेही शेतकऱ्याला अडचण नको यायला, त्यामुळे सगळे लोकप्रतिनिधी आदरणीय गिरीशभाऊ असतील, सगळे आमदार असतील, ते पण आपल्या परीने प्रयत्न करत आहेत। तर आपणही कुठे न घाबरता आपण व्यवस्थितपणे ऑनलाईन तक्रार करा, तक्रार होत नसेल तर ऑफलाईन तक्रार करा। सरकारच्या वतीने पंचनामा करायचे आदेश सगळ्या कृषी अधिकाऱ्यांना, तलाठ्यांना देण्यात आलेले आहे, विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहे। तर आपण योग्य पद्धतीने ती तक्रार करून या सगळ्या गोष्टींचा विषय आपण कसं पुढे घेऊन जाता येईल यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन। धन्यवाद।